आता मला आणखी तुम्हाला विचारायचं होतं, सहकारी साखर कारखाना आणि प्रायव्हेट साखर कारखाना. कारण बऱ्याच सहकारी साखर कारखानदारांनी प्रायव्हेट करण्याचा बराचसा कल सुरू केला किंवा काय झालेत. आणि आजच एक बातमी आली, विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना, भीमा सहकारी साखर कारखाना आणि सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना मल्टीस्टेट झाला. ही साखर कारखानदार खाजगीकरणाकडे गेल्यावर फायदे किती, कशासाठी अशी लोक हे करतात? नाही नाही, आपण दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मल्टीस्टेट होणे ही एक सहकारातली प्रक्रिया आहे, म्हणजे कायदेशीर प्रक्रिया आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या कायद्यामध्ये महाराष्ट्र सहकारी संस्थांचा जो कायदा आहे ह्याच्या अंतर्गत एखादा साखर कारखाना रजिस्टर झाला आणि तो रजिस्टर झाल्यानंतर तो कामकाज करतोय, चांगलं कामकाज करतोय, त्याचं एक्सपान्शन झालं, मोठा झाला. आणि नंतर त्यांना असं वाटलं की फक्त महाराष्ट्रातलाच ऊस नाही तर शेजारच्या राज्यातून पण ऊस आम्हाला आला पाहिजे, म्हणून त्यांनी तो मल्टीस्टेट केला, म्हणजे बहुराज्यीय साखर कारखाना केला. तर ते करत असताना महाराष्ट्र राज्याची एक आम्ही GR केलेला आहे त्या कालावधीमध्ये की तुम्ही जे आमच्याकडून कर्ज घेतलंय किंवा आमच्या हमीवर जेवढं कर्ज घेतलंय किंवा भाग भांडवल घेतलंय आमच्याकडून म्हणजे शासनाकडून, ते त्यांनी पूर्ण परतफेड केली पाहिजे. त्यानंतर तुम्ही मल्टीस्टेट व्हा, म्हणजे केंद्र सरकारच्या अधिकारात तुम्ही जावा. आता मल्टीस्टेट कायद्यामध्ये एक मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट मध्ये एक तरतूद आहे की त्यामध्ये त्याला बॉक्सवाला, आम्ही म्हणायचं बॉक्सवाला प्रोव्हिजन, की ज्यातून ती प्रायव्हेट होऊ शकते. म्हणजे साखर कारखाना तशी आपल्याकडे 2 साखर कारखाने प्रायव्हेट झाले, त्यातला एक सोलापूर जिल्ह्यामधला झाला आणि एक सांगली जिल्ह्यामधला झाला. आता हे झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातला कारखाना आज डबघाईत आहे प्रायव्हेट झाल्यानंतर किंवा बंदच आहे. डोंगराई, ज्याला इकोकेन, बरेच वेगवेगळी नावं दिली गेली. नाही, पतंगराव कदमांचा काही संबंध नाही, त्यांचा सोनहिरा साखर कारखाना आहे, तो सगळ्यात चांगला आहे, 3500 रुपये भाव देतो. आणि त्यांची इथेनॉलचा प्रकल्प पण आता 3.5 लाख KLPD, 350 KLPDचा आहे, म्हणजे तसा इफिशियंट कारखाना आहे. डोंगराई जो आहे इकोकेन म्हणून, तो अर्थक्षम नाहीये, बंदच असतो. म्हणजे प्रायव्हेट झाला म्हणून तो चांगला चालेल असं काही नाहीये. महाराष्ट्रामध्ये एकूण 139 सहकारी साखर कारखाने उभारणी करण्यात आली, 139, आणि त्यातले 119 साखर कारखान्यांनी गाळप केला. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जरी 200 सहकारी साखर कारखाने रजिस्टर झालेले असले तरी 119 साखर कारखाने उभारले गेले आणि त्यांनी गाळप पण केलं, म्हणजे पूर्णत्वाला आले. त्या 119 पैकी 81 सहकारी साखर कारखाने आज चांगल्या पद्धतीने चालतात. राहिलेले भाडे तत्वावर तरी गेलेत किंवा विकले गेलेत आणि ते प्रायव्हेट झाले. आता ह्याचा जर रेट काढला तर आपण 80% सक्सेसफुल आहे, म्हणजे 70% सक्सेसफुल आहे सहकार असं म्हणू. खाजगी मधल्या काळामध्ये 2002 नंतर 2006 ते 8 या कालावधीत मोठ्या प्रमाणात खाजगीकरण सुरू झालं. पूर्वी उलट होतं, म्हणजे खाजगी कारखाने 91 साली कंपल्सरी आपण सहकार्य केले होते. 1991 साली पवार साहेब ज्यावेळेस CM होते त्यावेळेस, त्यातला आपला सोलापूर जिल्ह्यामधला श्रीपूरचा कारखाना हा सहकारी झाला. पांडुरंग सहकारी साखर हा चांगला चालतो. तर मी ज्या बँकेला, म्हणजे एक पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्य लेवलची एक श्री सुवर्ण सहकारी बँक होती, जी बंद पडली कारण त्याचे जे चेअरमन आगाशे फॅमिली होती त्यांनीच 70% कर्ज घेतलं आणि थकीत ठेवलं होतं. नंतर मला प्रशासक नेमलं गेलं, मी त्यांच्याकडून 100% कर्ज वसूल केलं आणि ती बँक आम्ही नॅशनलाइज बँकेमध्ये मर्ज केली. बँकिंग इतिहासातली एकमेव घटना आहे की एखादी सहकारी बँक ही नॅशनलाइज बँकेमध्ये मर्ज झाली आणि त्यामुळे जवळपास 3.5 लाख ठेवीदारांना त्यांच्या 1000 कोटीच्या ठेवी परत करता आल्या. त्यामुळे ते एक मोठं काम माझ्या कालावधीत झालं. तो कारखाना हा त्या आगाशी फॅमिलीनी खाजगी 1931 साली तयार केला होता, BMSS म्हणून, बृहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेट, याच्यामधून तो तयार झालेला होता. तो 91 साली कर्जात होता
आणि थकीत कर्जात होता, म्हणून मग तो सहकारी झाला आणि आता तो उत्तम चालतो. म्हणजे हे एक चांगलं उदाहरण आहे ना, म्हणजे खाजगी कारखाना बंद पडला, तो सहकारात आल्यावर चांगला चालला. तसंच विजय शुगर पण आपल्या इथं आहे, तो आता विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने विकत घेतला आणि चांगला चालत. आता त्याची 2,500 क्षमतेचा कारखाना दरवर्षी 5,000 क्षमतेने चालतो. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. आता मला माहित नाही की हे बहुराज्यीय झालेले 3 कारखाने आहेत का 2च आहेत, कारण भीमा सहकारी साखर कारखाना मी जोपर्यंत होतो साखर आयुक्तालयात तोपर्यंत आमच्या महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियमाअंतर्गतच होता, तो काय बहुराज्यीय झालेला नव्हता. परंतु विठ्ठलराव शिंदे झालेला होता आणि सिद्धेश्वर झालेला होता. सिद्धेश्वर हा नॅचरली कर्नाटकातून पण ऊस आणतो. विठ्ठलराव शिंदेला काय तेवढं गरज नाहीये कर्नाटकात जायची, त्यांनी बहुराज्यीय केलाय, पण तो खाजगी होईल असं मला वाटत नाही, कारण तो तसा मोठा साखर कारखाना आहे आणि सहकारातला एक चांगला सहकारी साखर कारखाना आहे. तो खाजगी झाला म्हणून चांगला चालेल असं काही मला वाटत नाही. त्यामुळे तो होऊ नये अशी एक सहकाराप्रती असणाऱ्या प्रेमाखातर मी म्हणतो आहे. भीमा सहकारी साखर कारखान्याबद्दल फारशी आता मला पण माहिती नाहीये, पण तो काय बहुराज्य अजून झालेला नाहीये. पण हा मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहे लोकांचा की खाजगी कारखाने झाल्यानंतर तो चांगला चालतो आणि सहकारी असताना तो बंद पडतो. पहिल्यांदा झालं तसं. त्याचं कारण 2008ला ज्यावेळी FRPचं धोरण आलं, 8 ते 14 पर्यंत FRP कमी होती आणि साखरेची किंमत जास्त होती. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल 12-13 मध्ये अचानक साखर 1600-1800 वरून 3300 रुपये क्विंटल झाली आणि FRP मात्र 1400 रुपये होती. तर त्या काळात साखर कारखान्यांना जो फायदा झाला तो त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला. म्हणजे आपण सोलापूर जिल्ह्यातल्या काही कारखान्यांनी त्यावेळेस 2100 ते 2400 रुपयापर्यंत ऊसाचा दर दिलेला होता. म्हणजे हा नफा त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या आर्थिक क्षमता वाढवण्यासाठी केला असता सहकारी साखर कारखान्यांनी. तर त्यानंतर जी 14-15 नंतर अरिष्ट तयार झालं, साखरेची किंमत कमी आणि ऊस दर मात्र जास्त आणि त्यामुळे तोटा, त्यातून ते बाहेर पडले असते.